स्टॉर्म्स, वादळ, संघर्ष हे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग आहेत आणि त्याचाच प्रत्यय आजच्या देव शब्दामधून आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की प्रेषित हे वाऱ्याबरोबर, वादळाबरोबर संघर्ष करत होते आणि या संघर्षामध्ये त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घडलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दर्शनाद्वारे ते वादळ शांत केलं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनाद्वारे त्यांना परमेश्वराचा अनुभव आला आणि त्यांनी नम्रपणे कबूल केलं की प्रभू येशू ख्रिस्त हा मसीहा आहे, तारणारा आहे. मात्र आपण जेव्हा पहिल्या वाचनामध्ये पाहतो तेव्हा एलिया संदेष्टा हा वादळासाठी घाबरला. एलिया संदेष्टा लोकांना त्यांच्या विरोधामुळे घाबरला. तो परमेश्वरापासून किंवा त्याच्या लोकांपासून पळवाट शोधत होता. तो जाऊन गुहेमध्ये लपण्याचा प्रयत्न करतो, कारण जीवनाच्या संघर्षामधून त्याला दूर जायचं होतं. मात्र प्रभू परमेश्वर त्याला दर्शन देतो आणि परमेश्वराचं दर्शन त्याला कसं घडतं. पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की वादळ वाऱ्यामध्ये, भूकंपामध्ये परमेश्वर त्याला सापडला नाही. अग्नीमध्ये परमेश्वर त्याला सापडला नाही. तर परमेश्वर त्याला मंद झुळकामध्ये, इन अ सायलेंट विस्पर, त्याला परमेश्वराचा अनुभव आला. एका सायलेंट ब्रीज ह्यामधून त्यांनी परमेश्वराचा अनुभव घेतला. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल इस्रायल लोकांना अगदी कडकडून सांगत आहे की त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला, परंतु त्यांनी परमेश्वराच्या पुत्रावर, प्रभू येशू ख्रिस्तावर, मसीहावर विश्वास ठेवण्यास ते कमी पडत होते. या इस्रायल लोकांच्या जीवनामधील वादळ संत पॉल शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आठवण करून देतो की प्रभू येशू ख्रिस्त हा मसीहा आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. तुम्ही त्याच्याकडे आल्यानंतर तुमच्या जीवनातले जे वादळ आहेत, संघर्ष आहेत, अडचणी आहेत, ते निश्चितच दूर झाल्याशिवाय राहणार नाही. तोच संदेश शुभवर्तमानामध्ये आपल्या प्रत्येकाला आहे. या जीवनातल्या छोट्या मोठ्या संघर्षामध्ये आपण दररोज त्याचा सामना करीत असताना, त्याला सामोरे जात असताना अनेक अडचणींना देखील आपण सामोरे जात असतो. अशा वेळेला आपल्याला पेत्राचं उदाहरण शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त पेत्राच्या उदाहरणाद्वारे आपल्याला आपल्या जीवनावर चिंतन करण्यासाठी आणि त्यानुसार आपल्या वादळाला शांत करण्यासाठी आणि ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारण्यासाठी आमंत्रित करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगतो की तू बाहेर ये, आपली होडी जी आहे, आपली जी नाव आहे ती सोड आणि त्यामधून बाहेर ये. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्या प्रत्येकाला हाच संदेश देत आहे. बऱ्याचशा वेळेला आपण आपल्या चौकटीमध्येच राहण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या कुंपणामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. त्यामधून आपण आपल्या संघर्षाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला परमेश्वर आपल्याला एक पाऊल पुढे जाण्यासाठी, एक पाऊल वेगळं टाकण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी आमंत्रित करीत आहे. हे पेत्राचं आमंत्रण आपण स्वीकारलं तर निश्चितच आपल्यालाही पाण्यावरनं म्हणजेच वादळामधून चालण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सहाय्य करू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याला पेत्राकडनं शिकण्यासारखी आहे आणि ती म्हणजे जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला जे काही सांगतो, पेत्र आज्ञाधारकपणे प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकत असतो.
उदाहरणार्थ, जेव्हा दुसऱ्या एका शुभवर्तमानामध्ये संपूर्ण रात्र हे मच्छीमारी करणारे कोळी ह्यांना काय मिळत नाही आणि पहाटेच्या काळामध्ये सकाळच्या प्रहरी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो, जाळी तिथे टाका. तेव्हा पेत्र जाळी तिथे टाकतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा तो ऐकतो आणि त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडते. आज देखील प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगतो की तू ये, पाण्यावरून चालू लाग. आणि पेत्र ख्रिस्ताचं हे आमंत्रण स्वीकारतो आणि त्याद्वारे त्याच्या जीवनामध्ये जेव्हा अडचणी येतात, तो बुडू लागतो, तेव्हा तो ख्रिस्ताला हाक मारतो आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या हाकेला प्रतिसाद देतो. त्याला तो हात देतो आणि त्याला जणू काही पाण्यामधून, वादळामधून बाहेर काढतो आणि त्याच्या जीवनामध्ये शांतता निर्माण करतो. जीसस gives an experience of peace to the life of Peter who was disturbed in a storm. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला आठवण करून देतो की आपल्या जीवनातले वादळ शांत होण्यासाठी आपण ख्रिस्ताचं आमंत्रण स्वीकारलं पाहिजे, ख्रिस्ताला प्रतिसाद दिला पाहिजे आणि या प्रतिसादाचा सकारात्मक अनुभव निश्चित आपल्याला येत असतो. मात्र कधी कधी हा सकारात्मक अनुभव आपल्या वेळेनुसार, आपल्या इच्छेनुसार आपल्याला पाहिजे तेव्हा होईल का, असं घडू शकत नाही. तर त्याला आपण पाहतो की शुभवर्तमानामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्त चौथ्या प्रहरी या वादळाला शांत करतो. ज्या वेळेपासून हे शिष्य बोटीमध्ये बसले होते त्या वेळेपासून हे वादळ सुरू झालं होतं आणि ते वादळाशी झुंज देत होते. झुंज देता देता ते थकले होते, निराश झाले होते, हतबल झाले होते आणि त्या प्रसंगी प्रभू त्यांच्याकडे येतो. अगोदरच्या शुभवर्तमानामध्ये मी सांगितल्याप्रमाणे ते मच्छीमारी करत असताना संपूर्ण रात्र त्याने मच्छीमारी केली होती. त्यांच्या पदरी अपयश आलं होतं आणि त्यावेळेला देखील सकाळच्या प्रहरी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दर्शन देतो आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार करतो. आपण मार्था आणि मरिया ह्यांच्याही जीवनामध्ये अशाच प्रकारे एक उदाहरण पाहतो की लाजरस आजारी असताना प्रभू येशू ख्रिस्त तिथे पोहोचत नाही, तर तो मेल्यानंतर चौथ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पोहोचतो आणि लाजरसला मरणांतून जिवंत करतो. अशा प्रकारे ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे, परमेश्वर आपल्याला सांगत आहे की निश्चितच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडून आणत असतो. तो त्याच्या वेळेनुसार, त्याच्या योजनेनुसार, त्याच्या मार्गानुसार तो आपल्याला आपलं तारण घडून आणण्यासाठी मदत करतो. मात्र आपण त्या वेळेची प्रतीक्षा केली पाहिजे, त्यासाठी वाट पाहिली पाहिजे, आपले सगळे प्रयत्न आपण केले पाहिजे आणि त्यानंतर आपण परमेश्वराला शरण आलं पाहिजे. जेव्हा एलिया संदेष्टा परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी गुहेमध्ये एकांतवासात जातो आणि प्रतीक्षा करतो, प्रेषित हे संपूर्ण रात्र जणू काही त्या वादळाची झुंज देत राहतात आणि मग त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडतं, वादळ शांत होतं. तसंच आपल्याही जीवनामध्ये येणारे सगळे वादळ, अडीअडचणी, संघर्ष हे निश्चित परमेश्वर निभावणार आहे. त्यामधून आपल्याला तो पैलतीरी नेणार आहे आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा आणि अर्थ देणार आहे. हा विश्वास आपल्यामध्ये वाढावा आणि प्रभू येशू ख्रिस्त जो तारणारा आहे, मसीहा आहे, त्याची आपण साक्ष द्यावी. म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया.